पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। एकूण 8 प्रकल्पांचं या ठिकाणी आज भूमिपूजन, लोकार्पण आणि शुभारंभ केला जाणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते। याबाबत सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अनिकेतजी तटकरे आहेत। काय सांगाल, आज पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण पाहिजे? मुंबईच्या एकंदरीत वाहतूक व्यवस्थेमध्ये अभूतपूर्व असे बदल म्हणा किंवा त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या एकंदरीतच सुटसुटीतपणा यावा येणाऱ्या मुंबईकरांना, चाकरमान्यांना शहराकडे येताना सगळेच रस्ते व्यवस्थित व्हावे याकरता एक हा सागरी सेतू बांधण्यात आला, अटेल सेतू। त्याच्यामुळे निश्चितच मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये होऊ घातलेल्या इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा येणं जाणं सोयीस्कर आहे। निश्चितच रायगडच्या लौकिकामध्ये दिवसेंदिवस भर पडते। या अटल सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड हा प्रवास सुखकर होणार आहे। अंतर काही अवघ्या काही मिनिटांमध्ये गाठता येणार आहे। रायगडच्या पर्यटनाला याचा कसा फायदा होणार आहे? आपण पाहायला गेलं तर रायगड ही तिसरी मुंबई म्हणून आता तिची ओळख बनू लागलेली आहे। सर्वात जास्त औद्योगिकरण असलेलं, नागरीकरण असलेला जिल्हा म्हणून देशामध्ये पहिल्या 5 मध्ये रायगडचं नाव येतं। त्याच्यामुळे निश्चितच पर्यटन दृष्टीने असेल, उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने असेल, याला मोठी चालना या सर्व दळणवळणाच्या साधनांमुळे निश्चितच निर्माण होईल। निश्चितच तर या अटल सागरी सेतूमुळे रायगडचे उद्योग असतील, पर्यटन असतील किंवा इथले व्यवसाय असतील त्यांना निश्चित याचा फायदा होऊन पर्यटनाला चालना होईल, असं मत जे आहे ते आमदार अनिकेत तटकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे। साहिल रायकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल।